आणि एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस नेत्यांची राजधानी दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू झालेली आहे। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील उपस्थित आहेत। केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होण्यापूर्वी या नेत्यांची बैठक सुरू आहे। राज्यातील उमेदवारांच्या नावांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, काँग्रेसची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। राज्यातल्या उमेदवारांच्या नावांसंदर्भात चर्चा, कोणाचं नाव चर्चेत? अगदी बरोबर आहे निखिला। महाविकास आघाडीमार्फत अजूनही जी नावं आहेत ती जाहीर करण्यात आलेली नाहीत आणि काँग्रेसच्या सीईसीची आज खरं तर एक बैठक महत्त्वपूर्ण होते। त्याच्या आधी स्क्रीनिंग समितीची देखील एक बैठक होणार आहे। पण या सगळ्या बैठकीपूर्वी जे काँग्रेसचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातल्या नेत्यांची एक बैठक चालू आहे। राजधानी दिल्लीमध्ये जे केरळा भवन आहे, म्हणजे केरळ राज्याचं जे भवन आहे त्या भवनमध्ये ही बैठक सध्या सुरू झालेली आहे आणि या बैठकीला नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात हे चौघही नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या 48 जागा आहेत त्यापैकी कोणत्या जागा काँग्रेसनं घ्यायच्या आणि कोणते उमेदवार निश्चित करायचे याबाबतची जी अंतिम बोलणी आहे किंवा जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये सुरू आहे। त्यानंतर या बैठकीत झालेली जी सगळी चर्चा किंवा प्रस्ताव जो आहे तो सीईसी समोर ठेवला जाईल आणि त्यानंतर नावांची उमेदवारांची जी घोषणा आहे ती घोषित केली जाईल। पण महत्त्वाचं हेच आहे की अनेक जागांवर दावा केलेला आपल्याला माहिती आहे। म्हणजे अगदी सांगायचं झालं तर सांगलीवरून अजूनही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे। अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी पेच निर्माण झालेला आहे। त्या सगळ्या संदर्भात रमेश चेन्नीथला जे प्रभारी आहेत काँग्रेसचे महाराष्ट्राचे त्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। ही बैठक संपल्यानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत। धन्यवाद संदीप, एकूणच माहितीबद्दल। तर काँग्रेसची सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे, त्यामध्ये वादाच्या ज्या जागा आहेत महाराष्ट्रातल्या त्या वादांवर सध्या चर्चा सुरू आहे।